या घरातल्या कोणाही विषयी वाईट बोलायची तुम्हाला परवानगी नाही। कुणालाही नावं ठेवणं, अपमान करणं, घालून पाडून बोलणं असं केलेलं चालणार नाही। आणि जर तसं काही केलंच तरी या माईकच्या सहाय्याने ते घरात सगळ्यांना ऐकू येईल। आजी, आजी हाय आली मोठी शाणी। काय काय घडलंय? अगं काय घडलं ते तू बघितलंस ना आता? काय सांगतो आजी, तुला माहितीये का या माईकचा स्पीकर कुठे लावलाय ते? माहिती? हॉलमध्ये। हॉलमध्ये। त्यामुळे तू काहीही बोललीस ना आता तर संपूर्ण घरातले ऐकू जाणार आहे। खरंच सांगतोय, म्हणजे तू खोलीत बसून भावना विरुद्ध खलबत्ता केलीस तर ते अख्ख्या घराला ऐकू जाणार आहे। मला शिवा घातल्यास अख्ख्या घराला ऐकू जाणार। आई, येस, आईला तू काय बोलतेस? आई मिळमिळते, तिला सुनेवर रोग जमवता येत नाही, हे सगळं सुद्धा ऐकू जाणार आहे। आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे काय माहितीये का आजी तुला, की तू कोणाला तरी धरून कोणाविरुद्ध कटकारस्थान करण्याचा प्रयत्न केलास तर ते सगळं ऐकू जाणार आहे। त्यामुळे आजी मला एक सल्ला द्यायचा आहे तुला, आता हाताची घडी आणि तोंडावर बोट, काय ना मौन ठेवण्यातच फायदा आहे आता आजी तुझा। तुमच्याकडे जेव्हा सत्ता होती तेव्हा तुम्ही मला कसं घराबाहेर काढलं होतं आठवतंय ना तुम्हाला? इलांबरे, सिद्धूच्या या भिकाड्या मॅडमला आत्ताच्या आत्ता घरातून बाहेर हाकाल। नाही म्हणजे घरच्या मोठ्यांकडे हाही अधिकार असतो हे मला तुमच्यामुळेच कळलं। म्हणजे तुम्ही त्याचं प्रात्यक्षिकही मला दाखवलंत ना, मग आता मी सुद्धा तुमच्याशी तसंच वागू शकते। तू माझ्या आईला म्हणजे तुझ्या आजी सासूला घराबाहेर काढणार? नाही नाही नाही, आजी सासूंना नाही, या घराचं वातावरण दूषित करणाऱ्या प्रत्येकाला। कसं आहे ना, एखाद्या लाकडाला वाळवी लागली की ते लाकूड लगेच बाजूला करावं लागतं, त्यावर दया दाखवून चालत नाही, नाहीतर एका पायी सगळे भरडले जातात। त्यामुळे माझी खात्री आहे आजी नक्की मौन पाळतील। मी काय मौन बिन काही पाळणार नाही सांगून ठेवते। काय कुणाला ऐकू जायचं ते जाऊ दे, जाऊ दे, ऐकू कुणाला जायचं ते, मी नाही घाबरत कुणाला सुद्धा। मला तर माझं तर मन म्हणते या उलक्षणीला ब बदलून काढायला पाहिजे, ब बदलून काढायला पाहिजे हिला। आजी, तुम्ही मला नसाल घाबरत पण या झाडूला घाबरता ना? तुम्हीच मला मागच्या वेळेला म्हणाला होतात ना, आपलं घर इतकं मोठं आहे की इथल्या सगळ्या खोल्या झाडून घेईपर्यंत कंबरड मोडेल। काही बोलू नका, पुन्हा जर का त्या करण्यात ना आवाज आला ना तर मात्र मला बादली, पाणी, फडकं सगळं आणावं लागेल। तुमचं बोलणं चव्हाट्यावर आणणं ही शिक्षा असूच शकत नाही आजी, पण जर का तुम्ही नियम पाळले नाहीत तर तुम्हाला काम करावं लागेल, ही तुमची शिक्षा। आणि आजी हॉलमध्ये करणं आता बसवलाय, पण देवाने जन्मस्था तुझ्या घशात करणं बसवलाय, त्याचा काय काय? कुठं फेडाले पप्पा? आजी अशा भावना ऐक ना, मला महत्वाचं काम आहे, तोपर्यंत हो येतो, प्रत्येकाचा दिवस येतो, पण जसा येतो तसा जातोही।
वैशाली, अगं थांब ना, माझं ऐक तरी. अगं तुझं माझ्यावर प्रेम असेल तर थांबशील. किती वेळ झाला तुला थांब थांब म्हणतोय. सुरजा, का नाही समजून घेतेस तुम्हाला? मी नाही माझ्या घरच्यांच्या विरोधात जाऊ शकत. तर माझं पूर्ण ऐकून तर घेशील का काय बोलायचं तुला? जाऊ दे मला. अगं ऐक तर माझं. वैशे, मी खरंच तुझ्यावर प्रेम करतो. ओढ हात. वैशे, अगं माझं खरंच प्रेम आहे तुझ्यावर. मी नाही घरच्यांच्या विरोधात जाऊ शकत. ऐक. काय काय ए, कोण तू? चल निघ. मी कोण्या विषय नाही आले का? पोरीचा हात पकडताना काय वाटत नाही तुला? हा आमचा विषय. उगाच मध्ये पडू नकोस. पडणार काय ना, लेका एरिया माझा आहे आणि या एरियात कुठल्याही मुलीवर जबरदस्ती केलेली मी बघू शकत नाही. दादा, ओळखते मी त्याला. ओळखीचं? आमचं प्रेम होतं एकमेकांवर. अजून पण आहे. अरे भावा, प्रेम आहे ना तुझं तिच्यावर. अरे मग रस्त्यावर नसा मागे मागे कशाला फिरतोय? अरे डायरेक्ट घरी जा आणि बोल घरच्यांशी. 4 चांगल्या गोष्टी कर तिच्यासाठी. अरे घरच्यांचं मन जिंक मन. कसं असतं ना, गर्लफ्रेंडवर प्रेम करून प्रेम प्रकरण करणं ना फार सोपं आहे. तुला संसार करायचा आहे ना, करायचं आहे ना, फॅमिलीवर जीव ओवाळून टाकायला लागतं, माहिती आहे का? पण माझं लग्न ठरवलं दुसऱ्याबरोबर. असं कसं ठरवलं? एक मिनिट बाबा. अरे जबरदस्ती कशाला करतोयस? नाही करायचं लग्न, बोलली ना ती. हे बघ मित्र, तुला मिळेल अरे दुसरी मुली. हिच्यासारखीच प्रेम करणारी मिळेल पास. हिच्यासारखी ना. हीच पाहिजे. ती कसं शक्य नाही. आम्हाला यायची मान खाली करून निघून गेली आणि ए भाईसाहेब तर रुबाबच दाखवत होते नुसते.